महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल कला आणि श्रद्धेचा एक अपूर्व संगम पाहायला मिळाला। या निमित्तानं गुढीपाडव्याचं आणि ठिकाण आहे पुणे जिल्ह्यातील तमाशाची काशी मानलं जाणारं नारायणगाव। गावोगावच्या जत्रांची रंगत वाढवण्यासाठी या तमाशा पंढरीत कोट्यवधींची उलाढाल झालीय। पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या लाडक्या दैवताच्या यात्रेसाठी तमाशाचा फड बुक करायला अवघा महाराष्ट्र नारायणगावात अवतरलाय। चला तर मग थेट जाऊयात नारायणगावच्या या राहुट्यांमध्ये। नारायणगावात तमाशाचा बाजार, कोट्यवधींची सुपारी फुटली, पाडव्याचा नवा मुहूर्त। नारायणगावचा परिसर पांढऱ्या शुभ्र राहुट्यांनी गजबजून गेल्याचं पाहायला मिळालंय। ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीत जत्रेला आणि जत्रेतल्या तमाशाला एक वेगळं स्थान आहे। या जत्रेचा विडा उचलण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून ग्रामस्थ नारायणगावात दाखल झाले। पारंपरिक पद्धतीनं होणारी ही सुपारी आजही तितकीच दिमागदार आहे। फड मालक आणि गावकरी समोरासमोर बसून व्यवहार पक्का करतात आणि ठरतो गावच्या जत्रेचा मुख्य शो स्टॉपर। लोकनाट्य तमाशा हे परंपरानुसार आम्ही दरवर्षी ठेवतो। त्यानुसार आज या नारायणगावला इथं यांच्या शकुंतलाताईंच्या इथं आम्ही आज ठरवण्यासाठी आलेलो आहे। आमच्या गावातील लोकांचं मनोरंजन व्हावं आणि परंपरा टिकून राहावा, तसंच लोककलेला पण कुठेतरी वाव मिळावा यासाठी हे नियोजन दरवर्षी केलं जातं। अगदी जागृत स्थान असल्यामुळे आम्हाला तिथं जागरणाचाच आम्हाला प्रोग्राम ठेवावा लागतो। आम्हाला इतर कार्यक्रम चालत नाही। आम्हाला यात्रा म्हणजे तमाशाच रात्रभर जागरण ठेवण्याचं पहिल्यापासून परंपरा आहे। त्या दृष्टिकोनातूनच आम्ही हे सगळे कार्यक्रम आयोजन करतो। प्रत्येक नागरिक या ठिकाणी येऊन गावातील जे ग्रामस्थ आहेत, गावातील जे नागरिक आहेत ते या ठिकाणी आपल्या यात्रेची तमाशाची या ठिकाणी सुपारी देत असतात आणि त्याच माध्यमातून आपल्या यात्रेचा हा उत्साह, यात्रेचे मनोरंजन हे मोठ्या उत्साहात साजरे व्हावे यासाठी हा गाव जत्रांसाठी हा तमाशा ठेवला जातो। आणि दरवर्षी अशाच पद्धतीने या ठिकाणी नागरिक येतात आणि आपल्या गावच्या यात्रेचा हा आनंद द्विगुणित करतात। एका बाजूला नामांकित फड मालकांच्या राहुट्या आणि दुसऱ्या बाजूला गावगावचे पुढारी आणि ग्रामस्थ। 1 लाखापासून 4 लाखांपर्यंत या तमाशांच्या सुपारीचा आकडा पोहोचलाय। महागाईचं सावट असलं तरी कलेची ओढ कमी झालेली नाहीये। विशेष म्हणजे शासनही आता लोककलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत असल्याचं समाधान फड मालक व्यक्त करतात। ज्याप्रमाणे तिथी असतात त्याप्रमाणे या तमाशाचा रेटही त्या पद्धतीने वाढला जातो। तसेच शासकीय तुम्ही शासनाचं जे अनुदान म्हणता किंवा मानधनाच्या बाबतीत तुम्ही जो प्रश्न विचारला, तरी यावर्षी अनेक लोकांना, अनेक लोककलावंतांना मानधनाचा लाभ मिळालेला आहे। त्याबद्दल आम्ही सरकारचे आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो। त्यांनी दखल घेऊन यावेळेस मानधन लोककलावंतांना चांगल्या प्रकारे त्यांनी मानधन दिलेलं आहे। खूप चांगला यावर्षी रिस्पॉन्स आहे। यावर्षी आवर्जून ग्रामस्थांनी तमाशा ठरवला आहे आणि थोडंसं तमाशाचं यात्रा म्हटलं की तमाशा म्हटलं की यात्रा, थोडंसं तमाशाचं फार वेगळं महत्त्व आहे यात्रेसंदर्भात। त्याच्यामुळे यावर्षी चांगला रिस्पॉन्स आहे आणि चांगले कार्यक्रम बुकिंग झाले। मात्र काळानुसार या कलेचं रूपही बदलतंय। तरुणाईला साजेसा बदल करताना खरी पारंपरिक कला कुठेतरी लोप पावतीये की काय अशी भीती आता आजचा कलाकार व्यक्त करतोय। तरीही ढोलकीची थाप आणि तुणतुण्याचा सूर आजही जत्रेची ओढ टिकवणे। हे डीजे शो, लावणी शो तरी नाही, पण डीजे शो मुळे ना तरुण पिढी ही वाया चाललेली आहे आणि तमाशाकडे दुष्परिणाम जास्त वाढत चाललेला आहे। त्याच्यामुळे तमाशाकडे काही लोक आहे ना असं म्हणजे आता सध्या बघतही देखील नाही। जास्त करून म्हणजे ते डीजे शोला जास्त मार्केट दिलेले आणि यात्रा म्हटली तर तमाशा म्हटलं तर यात्रा, हेच समीकरण खरं आहे। परंपरा, कला आणि अर्थकारण यांचा हा अनोखी त्रिवेणी संगम म्हणजे नारायणगावची ही तमाशा पंढरी। संकटावर मात करत आणि महागाईशी झुंज देत
हे फड मालक लोकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले. या वर्षीचा यात्रा हंगाम गावकऱ्यांच्या उत्साहानं आणि तमाशाच्या रंगानं नक्कीच अधिक हाऊसफुल ठरणार यात शंका नाही. साईदीप ढोबळे, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.